माझ्यासोबत करुणा मुंडे आहेत. बीडमध्ये मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी आता गोपीनाथ मुंडेंचा वारसा तुम्ही घेतला पाहिजे असं धनंजय मुंडे यांना म्हटलेलं आहे. त्यावर तुम्ही भाष्य केलेलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खरंच त्यांनी सांगितलेलं आहे की जो मुंडे साहेबांचा वारसा, क्योंकि राजकारणमध्ये पोटाचा वारसा नसून विचारांचा वारसा असते, जे धनंजय मुंडेंनी चांगली पद्धतीने पार पाडलेला आहे. आणि पंकजाताई पण डिप्रेशनमध्ये गेली होती. पोटाचा वारसा असून त्यांना आज काहीही काम केले नाही लोकांच्यासाठी. त्याच्यासाठी आज पार्टीने त्यांची काय अवस्था करून ठेवली होती सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि ते त्यांना पण पंकजाताईंना परत एक त्यांचे पाऊलवर उभे करण्याचे काम जे आहे धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. स्वतः उभे राहायला. आणि आज जसे की मी बोलते की पोटाच्या नसून विचारांचा वारसा असते. आज जरी मुंडे साहेब असते तो मी आज इकडे आली नसती, है ना. आज माझ्यावरती इतका अन्याय अत्याचार झाला नसता. मला 3-3 वेळे जेलमध्ये टाकणं, सगळी गोष्टी जे झालेली आहे. आणि आज जसे की प्रकाश महाजन साहेबांनी सांगितला, मी आपले कुंकूची आबरू दर दिवशी असे रोडवरती टांगते. तो क्योंकि मला रोडवरती आणलं आहे. आणि आज धनंजय मुंडेंनी स्वतःची बायकोला रोडवरती सोडला 27 वर्ष नंतर, मंत्रीपदाचे माज आल्यानंतर. तो आज जे आहे वारसा, जे विचारांचा वारसा आहे, धनंजय पंकजाताईकडे होता, धनंजय मुंडेकडे आला, त्यांनी संघर्ष केला. आज मी संघर्ष करते. आणि आता पुढे जे आहे भाऊ ना बहिणी फक्त करुणा वहिनी, असं हे वारसा घेऊन मी पुढे चालणार आहे. क्योंकि आज अन्याय अत्याचारवरती जे वंजारी समाजावरती पण ओबीसी समाजावरती पण जे अत्याचार होत आहे त्याच्यावरती न पंकजाताई बोलत आहे ना धनंजय मुंडे बोलत आहे. आणि आज जे मी कुंकूची आबरू दर दिवशी रोडवर आणते, तो मी स्वतः रोडवर आहे. तो मी रोडवरही आणणार ना आपले सिंदूरची इज्जत. आता सिंदूर पण ठेवला नाही त्यांनी, मला रोडवरती सोडलाय. तो आज घरची जे इज्जत आहे त्यांनी घराचे बाहेर पाडली आहे. त्याच्यासाठी आज मी मुंडे साहेबांचा वारसा घेऊन, क्योंकि मुंडे साहेब जरी असते तो माझ्यावरती अन्याय झाला नसता आणि दर दिवशी कुंकूची जे आबरू आहे रोडवरती आली नसती. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्ही असंही म्हटलं आता पंकजा मुंडेंकडे वारसा नाही असं देखील तुम्ही बोललेला. क्योंकि ताई कितीही जरी केलं तर पंकजाताई पालवे आहे आणि धनंजय मुंडे आहे. आणि जसे की विचारांचा वारसा पण असते, तो धनंजय मुंडेंनी संघर्ष केला आहे. तो आज तो वारिस होता. पण आज जो वेळे मी एंट्री केली आहे तो आता भाऊ ना बहिणी फक्त करुणा वहिनी, है ना. जसे की आता मी त्यांचा जे आहे संघर्ष बघितलेला आहे, मुंडे साहेबांचा पण बघितलेला आहे, धनंजय मुंडेचा पण बघितलेला आहे. तो ते दोघांचा वारसा घेऊन मी पुढे जाणार आहे. मुंडे साहेबच्या बी धनंजय मुंडेच्या बी दोघांचा वारसा जे आहे मी पुढे घेऊन जाणार आहे. क्योंकि ज्या वेळे अन्याय अत्याचार होणार आहे आणि ज्याच्यावरती जरी आपले जे वारसदार आहे ते जरी गप्प राहिले तो कोणा व्यक्तीला पुढाकार घ्यावा लागते. तुम्ही कारखान्याचा देखील विषय समोर आणलेला आहे, कारखान्याचा देखील तुम्ही काही मांडलेला आहे. ते पंकजा मुंडेंना तुम्ही टोमणं दिले का? टोमणं दिले म्हणा मतलब तुम्ही म्हटलात की की गोपीनाथ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडे सांभाळू शकत नाही, कारखान्याचा उल्लेख करत. वैद्यनाथ कारखाना आहे तेच आहे ना, वारसेची वय तिथेच आहे. आज वैद्यनाथ कारखाना विकला, पंगेश्वर कारखाना विकला, मुंगी कारखान्यामध्ये लोकांचे वंजारी समाजाचे लोकांचे पैसे अडकलेले आहे. अरे तुम्ही कोणत्या समाजाची गोष्ट करताय? तुम्ही समाजाला न्याय देऊ शकत नाही तो तुम्ही वारसा काय चालवणार दोघे मिळून? त्याच्यासाठी आज मी उडी मारली आहे आणि मी हे वारसा घेऊन पुढे जाणार आहे. करुणा मुंडे त्यांनी प्रकाश महाजन यांच्या टीकेला देखील उत्तर दिलेलं आहे. माझी आबरू त्याचबरोबर माझ्या कुंकाची इज्जत जी आहे ते ह्याच लोकांनी समोर आणलेली आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील ते गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालू शकत नाहीत असं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तो वारसा आता माझ्याकडे आल्याचं देखील करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.